नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। टोयोटा फॉर्च्युनरचं तुम्ही लीडर एडिशन पाहते आणि याच्यामध्ये ना भरपूर असे चेंजेस आहेत आणि 4x2 ऑप्शनमध्ये तुम्हाला जर रेग्युलर फॉर्च्युनरपेक्षा एक वेगळं मॉडेल घ्यायचं असेल तर माझ्या मते लीडर एडिशनचा तुम्ही जो विचार आहे नक्कीच करू शकता। सो चला आपण माहिती घेऊया टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशनबद्दल। ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे ड्रीम कार्स, डांगे चौक, पिंपरी चिंचवड, पुणे यांनी। सो त्यांच्याकडे ब्रँड न्यू गाड्या असतात, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जे आहे ते करू शकता। वेटिंग पिरियडवरती ज्या गाड्या असतात त्या तुम्हाला इथे इन्स्टंट जे आहे ते मिळू शकतात। गाडीची एक शोरूम प्राइस जर पाहिली तर आता सध्या जवळपास 35 ते 36 लाखाच्या दरम्यान जे आहे ते तुम्हाला ह्या गाडीची एक शोरूम प्राइस जे आहे ते मिळणार आहे। कारण की आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस एक वेगळी प्राइस आहे, बट टोयोटा फॉर्च्युनर लवकरच 1-2 दिवसामध्ये या गाडीचे प्राइसिंग आहे ते वाढवणार आहे। आणि टोयोटा प्राइसिंग वाढवतो म्हणजे डायरेक्ट 70-80 हजार 1 लाखापर्यंत जे प्राइसिंग आहे ते वाढवतं। सो तुम्ही बेटर वे ड्रीम कार्सला कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही जवळच्या टोयोटाच्या शोरूममध्ये कॉन्टॅक्ट करू शकता। एक शोरूम प्राइस बद्दल मी बोललोय कारण की ऑन रोड किंमत जी आहे वेगळी असते, इन्शुरन्स, रोड टॅक्स, आरटीओ टॅक्स हा तुम्हाला वेगळा द्यावा लागतो। सो चला माहिती घेऊया टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशन बद्दल। ओके, तर मित्रांनो समोर लीडर एडिशन आहे। गाडीची कीज एकदा आपण पाहून घेऊ। कीज जर पाहिली अशी काही तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे। लॉक अनलॉकचं बटन आहे आणि तुम्ही इथनं बूट जो आहे ॲक्सेस करू शकता। इलेक्ट्रिक जो टेलगेट हा गाडीमध्ये येतो बरं का। फ्रंट प्रोफाईलमध्ये तुम्ही जर पाहिलं ना, ही ग्रिल किंवा समोरचा बंपर पाहिल्यानंतर तुम्हाला थोडंसं लेक्ससची आठवण नक्कीच येणारी आहे आणि ऑब्विसली थोडासा एक प्रीमियम लुक देखील होतो बरं का कमी बजेटमध्ये। त्यामुळे तुम्ही जर रेग्युलर फॉर्च्युनर पाहून थोडंसं बोर झालेला आहात, एक वेगळा लुक पाहिजे, तर माझ्या मते ह्या गाडीचा जो विचार हा तुम्ही करू शकता। फॉर्च्युनरची इथे ब्रँडिंग आहे, तुम्ही टोयोटाचा जो लोगो आहे हा पाहू शकता। ही जी ग्रिल आहे ना ही देखील मल्टी जे डिझाईन आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते। बाकी फ्रंट साईडने जर पाहिलं तर इथे टर्न इंडिकेटर आहे, प्रोजेक्टर, LED हेडलॅम्प आहेत आणि तुम्हाला फोग लॅम्प देखील इथे LED मध्ये पाहायला मिळतात। गाडीमध्ये इंजिन जर पाहिलं ना, इंजिन सेम आहे बरं का। 2.8 लिटरचं 204 PS आणि 420 न्यूटनमीटरचा जो टॉर्क हा मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आहे आणि 500 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हा ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आहे। तुम्ही फक्त ही 4x2 ऑप्शनमध्येच घेऊ शकता, मॅन्युअल आणि ॲटोमॅटिकमध्ये। ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये तुम्हाला टॉर्क कन्व्हर्टर जो होतो या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे। बाकी अलॉय व्हील जर पाहिले तर हे 17 इंचचे आहेत। 265/65 R17चा जो टायर प्रोफाइल हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो। ब्लॅक आहे अगेन, तुम्हाला जिथे नट आणि त्याच्यावरची जी कॅप आहे ती सिल्वरमध्ये पाहायला मिळते। डिस्क ब्रेक जे आहे तिथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहेत। 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे गाडीमध्ये तुम्हाला मिळत नाही। इथे आहे रिक्वेस्ट सेन्सर, तुम्हाला इथे फूट स्टेप देखील ऑफर करण्यात आलेली आहे। मागच्या साईडला सुद्धा तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत हे ऑब्विसली या गाडीमध्ये मिळून जातं कारण गाडीच तेवढी मोठी आहे बरं का। रिअरमध्ये जर पाहिलं तर असं काय जो लुक आहे हा तुम्हाला पाहायला मिळतो आणि ब्लॅक कलरमध्ये ना गाडीचा जो लुक आहे हा खरंच एकदम भारी दिसतो बरं का। तुम्ही जर पाहिलं फॉर्च्युनरची जी ब्रँडिंग ही पूर्णपणे ब्लॅकमध्ये आहे। इथे आहे लीडर एडिशनची ब्रँडिंग। इथे नंबर प्लेट लावण्याची जागा आहे, डिफॉगर, वॉशर, वायपर, शार्क फिन अँटेना आणि जो इलेक्ट्रिक टेलगेट आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे, जो की अशा पद्धतीनं ओपन होतो। इथे स्पेस आहे, 2-3 कॅबिन साईजच्या बॅग ज्या आहेत तुम्ही इथे ठेवू शकता। प्लस समजा इन केस समजा तुम्हाला 5च व्यक्ती तुम्ही ट्रॅव्हल करणार आहे, अशा वेळेस तुम्ही हे जे सीट आहे अशा पद्धतीनं वर देखील करू शकता। सो युटिलिटीचे जे स्पेसेस आहेत ते देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथे टोयोटाने ऑफर केलेले आहेत। इथे आहे टेलगेटचं बटन। सो अशा पद्धतीनं जे टेलगेट आहे तुम्ही ओपन देखील करू शकता। बट इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का, परत मी वर घेतो बरं का हा टेलगेट। ओके, सो आता वर गेलेलं आहे। मग अशी नॉर्मली आता आपल्याला सवय असते पटकन बूट खाली करायची, मी फक्त असं खाली केलं हां, तर ॲटोमॅटिक जे आहे त्या टेलगेट खाली जातो। सो असं देखील एक मॅन्युअली जर तुमच्याकडून चुकून बूट प्रेस झाला तर बूट ॲटोमॅटिकली जो बंद होतो। सो माझ्या मते हे देखील चांगलं आहे, थोडंसं टोयोटाने त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जे काम आहे ते केलेलं आहे। आतल्या साईडला जर आपण आलो, इथे 4ही ज्या विंडो आहेत ॲटो डाऊनच्या फीचरसोबत मिळून जातात। गाडी लॉक अनलॉकचं बटन आहे। हे जे ओव्हररिम आहेत हे तुम्ही फोल्ड आणि अनफोल्ड जे आहे ते तुम्ही इथनं करू शकता, जे की माझ्या मते चांगले। बाकी ड्रायव्हर सीट जे आहे ते तुम्ही इलेक्ट्रिकली 6 वे जे आहे ते ॲडजस्ट करू शकता आणि को ड्रायव्हर साईडसुद्धा तुम्हाला 6 वे ॲडजस्टमेंट जे आहे त्या गाडीमध्ये मिळणार आहे। इथे इंजिन पुश स्टॉप बटन। इथे जर आपण आलो तर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देण्यात आलेली बरं का। त्यानंतर इथनं तुम्ही पार्किंग सेन्सर जे आहे ते बंद करू शकता। इथे आहे टेलगेट ओपन करण्याचं बटन, इथनं तुम्ही फ्यूल लेड ओपन करू शकता, इथनं तुम्ही जो बोनट आहे तो ओपन करू शकता। बट हे ना थोडंसं चायनीज वाटतं बरं का आणि नॉर्मली भरपूर खाली आहे। बाकी तुम्ही इथे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम पाहू शकता, इंजिन पुश स्टॉप बटन इथे आहे। स्टेअरिंग व्हीलवरती जर पाहिलं तर इथे देखील चांगले जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले। आपण आतमध्ये बसूया, त्यानंतर मी तुम्हाला
डिटेलमध्ये जे आहे ते माहिती सांगतो. बाकी स्टेअरिंग व्हील जर पाहिलं असं काय तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. इथे मीडियाचे कंट्रोल आहे, इथनं तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो चेंज करू शकता आणि चेंज इन द सेन्स की त्यातली इन्फॉर्मेशन आहे ती पाहू शकता. इथे जर आपण आलो क्रूज कंट्रोलचे जे बटन्स आहे इथे देण्यात आलेलं आहे. बाकी 6 एअरबॅग गाडीमध्ये स्टँडर्ड असणार आहे. ॲनालॉगमध्ये स्पीडोमीटर आहे रेग्युलर फॉर्च्युनरप्रमाणे, ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल इन्फॉर्मेशन जे आहे ते पाहू शकता. माझ्या मते हा आता जुना झाला आहे बरं का. टोयोटा फॉर्च्युनरला अपडेट होणं गरजेचं आहे. इथे जर पाहिलं तर वायपरचे कंट्रोल आहेत, इथे हेडलॅम्पचे कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातं. ॲटोमॅटिक हेडलॅम्प आहे आणि रेन सेन्सिंग वायपर जर पाहिले तर हे देखील तुम्हाला ओके हे ॲटोमॅटिक नाही बरं का, नॉर्मल जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. बाकी ही 8 इंचची स्क्रीन आहे. वायर थ्रू तुम्ही अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले त्याला कनेक्ट करू शकता. इथे तुम्हाला मिळून जातो AC जो की ॲटोमॅटिक आहे. व्हेंटिलेटेड सीटचे जे बटन्स आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात. वायरलेस चार्जर आहे का, नाही वायरलेस चार्जर याच्यामध्ये नाही आहे. गाडी मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये. इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे ड्राईव्ह मोड्स देण्यात आलेले आहेत, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स. इथे ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे, इथे IMT आहे. आता IMT हे जे फीचर्स आहे हे कसं काम करतं माहिती आहे का. बेसिकली ज्यावेळेस आता ही गाडी जर पाहिली मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये, त्यावेळेस गिअर चेंज करतो ना तुम्ही, तर ज्या गिअरला ज्याप्रमाणे RPM पाहिजे तर तसं ते ॲडजस्ट होतं. त्यामुळे तुमची गाडी बंद पडत नाही आणि तुम्हाला जास्त स्ट्रगल देखील करावं लागत नाही. सो माझ्या मते ते एक चांगलं फीचर जे आहे ते असणार आहे. ॲटो जो IRV हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. इथे आहे ग्लास होल्डर. लाईट जर पाहिल्या तर ह्या LED मध्ये तुम्हाला इथे मिळून जातात. ओके, इथे एक व्हॅनिटी मिरर आहे विथ हॅलोजन लाईट्स. आणि इथे जर आपण आलो तर इथे देखील तुम्हाला एक व्हॅनिटी मिरर आणि लाईट जे आहे ते मिळून जाते. बाकी हे हार्ड प्लास्टिक आहे, इथे सॉफ्ट तुम्हाला मिळून जातं. इथे देखील स्पेस आहे आणि इथे देखील जो स्पेस आहे हा देण्यात आलेला आहे. बट हा कूल्ड आहे का, आय थिंक हा कूल्ड आहे बरं का. येस. त्यानंतर हे जे सीट्स आहे ना हे तुम्हाला थोडंसं लेजेंडरची आठवण नक्कीच करून देणारे आहेत, कारण की थोडंसं चॉकलेट आणि ब्लॅक कलरचं जे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला इथे पाहायला मिळतं. इथे आहे आर्मरेस्ट, भरपूर स्पेस आहे आणि इथे तुम्हाला जो हँडब्रेक आहे तो इथे मिळून जातो. सेकंड रो मध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला जो आर्मरेस्ट आहे तो देण्यात आले, कप होल्डर आहे. बाकी हे जे सीट आहे ना हे एवढे काय कुशन याचे खूप चांगले आहेत असं नाही बरं का. थोडंसं चांगलं जे मटेरियल ते यूज झालं पाहिजे. इव्हन येथे तुम्हाला टाईप सीच्या ज्या पोर्ट्स आहेत त्या देखील मिळत नाही. एक 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे तो देण्यात आलेला आहे. वरच्या साईडला जर आपण आलो तर इथे AC जे देण्यात आलेला आहे आणि इथे तुम्ही ACचे जे कंट्रोल आहेत ते करू शकता. रिअर साईडला जो स्पेस आहे हा देखील तुम्हाला ठीकठाक या गाडीमध्ये मिळून जातो. सो अशी काय ही लीडर एडिशन आहे बरं का, जे की माझ्या मते एक रेग्युलर फॉर्च्युनरपेक्षा तुम्हाला एक वेगळा लुक पाहिजे तर बॉडी किट येतं या गाडीचं आणि डीलर लेवलवरती जे आहे ते इन्स्टॉल केलं जातं. आणि अशा पद्धतीनं तुम्ही या गाडीचा जो लुक आहे हा थोडासा एनहान्स होऊन जातो, जो की माझ्या मते तुम्ही या गाडीचा जो विचार आहे हा करू शकता. गाडीची प्राइसिंगबद्दल मी तुम्हाला आधी देखील सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही जवळच्या टोयोटाच्या शोरूममध्ये याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता किंवा ड्रीम कार्समध्ये पिंपरी चिंचवडमध्ये यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. गाडीबद्दल तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.